कबुतराने सांगितले मनुष्याला की या 5 गोष्टी कधीही दुसऱ्याला उसने देऊ नका, नाहीतर डोके पिटून रडावे लागेल. प्रिय मित्रांनो, एका राजाच्या राजमहालाच्या सर्वात उंच मंडळीवर एक कबूतर आणि कबुतरी राहत होते. एक दिवस कबूतर आणि कबुतरी खाली दरबार चाललेल्या हालचालीकडे बारकाईने पाहत होते. तेव्हा अचानक कबुतरीने कबुतराला विचारले, प्रिय, तुम्ही वर्षानुवर्षे या राजमहालात राहत आहात आणि माणसांच्या प्रत्येक हालचाली जवळून पाहिल्या आहेत. मला एक गोष्ट सांगा, माणसाला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या विसरूनही दुसऱ्यांना उसने देऊ नयेत, नाहीतर नंतर त्याला डोके धरून रडावे लागेल. तेव्हा कबूतर हसत हसत म्हणतो, प्रिये, तू फार चांगला प्रश्न विचारलास. माणूस आपल्या उदारतेत अशी चूक करतो जी त्याच्या विनाशाचे कारण बनते. यासंबंधी मी तुला याच राज्याची एक खरी कहाणी सांगतो जिथे आपण राहतो आहोत. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा माझे तुझ्याशी लग्न झाले नव्हते. मी या डोळ्यांनी ते दृश्य पाहिले आहे. तेव्हा कबूतर त्या राज्याच्या दरबारात घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करतो की माणसाने या 5 गोष्टी कधीही उसने देऊ नयेत. खूप जुनी गोष्ट आहे. एक चोर होता ज्याचे नाव दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होते. तो चोर नव्हता तर मेंदूचा जादूगर होता. तो म्हणत असे की चोरी हाताची सफाई नव्हे तर मेंदूची चतुराई आहे. जेव्हा त्याला कळले की राजधानीच्या राजाचा महाल जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे, तेव्हा त्याच्या मनात आव्हान जागृत झाले. जर मी राजाच्या घरात आपली कला दाखवली नाही तर माझे चोर असणे व्यर्थ आहे. तो चोर राजधानीत पोहोचतो. त्याने पाहिले की महालाच्या भिंती आकाशाला स्पर्श करत आहेत. पहारेकरी असे होते की ज्यांच्या पापण्या देखील हालत नव्हत्या. राजाचा हुकूम होता की जर एखादा पक्षी देखील बिना परवानगीने आला तर त्याला मारून टाकावे. पण चोराच्या चेहऱ्यावर हास्य होते. म्हणतात की कठीणात कठीण किल्ला देखील बळाने नव्हे तर बुद्धीच्या कौशल्याने जिंकता येतो. चोराने अनेक दिवस एक साधारण मजुराचा भेस धारण केला आणि महालाच्या आसपास फिरत राहिला. त्याने पाहिले की महालाच्या मुख्य द्वारावर एक विशाल कास्याची घड्याळ लावलेली आहे. हे घड्याळ प्रत्येक तासाला भारी आवाजासह टणटण करत असे. त्याची आवाज इतकी जोरात गुंजत असे की आसपासच्या छोट्या मोठ्या आवाजात त्या दबून जात. चोराने हिशोब केला. त्याने विचार केला की जर तो भिंतीवर चढण्यासाठी खिळे ठोकला तर हातोड्याचा आवाज शांततेला भेटून जाईल आणि शिपाई त्याला पकडतील. पण जर त्याने आपल्या हातोड्याचा आवाज घड्याळाच्या आवाजासोबत मिसळला तर काम होईल. हा विचार त्याच्या मनात दिव्याप्रमाणे जळत होता. त्याने 12 मजबूत लोखंडी खिळे मागवले आणि एक छोटा भारी हातोडा तयार केला. अमावशीची रात्र होती. आकाशात ढगांनी डेरा टाकला होता. जणू ते देखील चोराची मदत करू इच्छित होते. चारही बाजूला घनदाट अंधार होता. चोर मांजराप्रमाणे सावध पावलांनी महालाच्या मागील भिंतीजवळ पोहोचला. तिथे प्रकाश थोडा कमी होता. तो भिंतीखाली दबकून बसला आणि कान लावून घड्याळाच्या आवाजाची वाट पाहू लागला. म्हणतात की धैर्य आणि योग्य वेळेची निवडच माणसाला विजेता बनवते. जर तो चोर घाई करत असेल तर मृत्यू निश्चित होता. रात्री बरोबर 12 वाजता शांततेला भेटून महालाच्या विशाल घड्याळाने पहिला आवाज केला. जशी टनची आवाज झाला त्या एका सेकंदात चोराने आपली पूर्ण ताकद लावून पहिला खिळा भिंतीत ठोकला. घट्ट आवाज झाला. घड्याळाची आवाज इतकी भारी होती की हातोड्याचा आवाज त्याखाली दबला गेला. मग तसाच दुसरा आवाज झाला. चोराने स्फूर्तीने दुसरा खिळा गाडला. अशा प्रकारे जसे घड्याळ 12 वेळा वाजले तसेच चोराने 12 खिळे एकावर एक निश्चित अंतरावर गाडले. हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्याने घड्याळाच्या आवाजात आपली शांतता शोधली होती. त्या 12 खिळ्यांनी भिंतीवर एक शिडीसारखे रूप दिले होते. खिळे गाडले गेले. आता चोराने आपले वजन सांभाळले आणि पहिल्या खिळ्यावर पाय ठेवला. तो हळूहळू आपली श्वास रोखून एक एक खिळा चढत भिंतीच्या वरच्या भागापर्यंत पोचला. पोचल्यावर त्याने पाहिले की खाली पहारेकरी मशाली घेऊन फिरत आहेत. त्याने एक लांब दोर काढला आणि त्याला भिंतीच्या कोपऱ्यात बांधून महालाच्या आतल्या अंगणात उतरवला. तो जाणत होता की खजाना कुठे आहे. त्याने आधीच सैनिकाच्या बोलण्यातून नकाशा समजून घेतला होता. तो सावलीप्रमाणे गालियारांमधून गेला जिथे शिपाई होते. तो तिथे स्थिर उभा राहिला, जणू एखादी दगडी मूर्ती. शेवटी तो भारी लोखंडी दरवाजासमोर पोचला
ज्याच्या मागे राज्याच्या पिढ्यांच्या संपत्ती ठेवल्या होत्या. ताडा खूप मोठा होता आणि गुंतागुंतीचा होता. चोराने आपल्या थैलीतून एक पातळ लोखंडी तार काढली. त्याने ताडाच्या आतल्या रचनेची जाणीव केली आणि मोठ्या कोमलतेने ती फिरवली. एक हलकीशी आवाज झाला आणि दार उघडला. आतले दृश्य स्वप्नाप्रमाणे होते. सोन्याच्या नाण्यांचे ढीग होते. अमूल्य नीलम माणिक आणि पत्रे चमकत होते आणि पत्रे असे चमकत होते जणू आकाशातील तारे जमिनीवर उतरले आहेत. चोराच्या डोळ्यात चमक आली, पण त्याचे मन ढळले नाही. म्हणतात की जेवढी गरज आहे तेवढेच घे. लालचाचा भार माणसाला बुडवतो. चोराने या गोष्टीचे चांगलेच पालन केले. त्याने फक्त 2 मुठ्ठी सर्वात मौल्यवान हिरे उचलले आणि आपल्या कमरेला बांधलेल्या छोट्या थैलीत टाकले. तो जाणत होता की जर त्याने जास्त सोने उचलले तर पडताना त्याची चाहूल लागू शकते. चोर त्याच रस्त्याने परत आला. त्याच बाऱ्या खिळ्यांच्या साहाय्याने तो भिंतीवरून खाली उतरला आणि खाली उतरताच त्याने आपल्या हातोडा आणि अवजार लपवले आणि अंधारात गायब झाला. सकाळ होती. जेव्हा खजांचीने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या पायाखाली जमीन सरकली. माला ढोल वाजू लागले. राजा रागाने थरथर कापू लागला. शिपाई भिंतीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की तिथे 12 खिळे गाडलेले आहेत. राजा देखील आश्चर्यचकित झाला की कोणी इतका निर्भय आणि चतुर कसा असू शकतो की त्याने पहारेकऱ्यांच्या उपस्थित भिंतीत खिळे ठोकले आणि कोणालाही कळले नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात कोणतीही भिंत इतकी उंच नाही जी बुद्धीने पार केली जाऊ शकत नाही. चोराने सिद्ध केले की अडचणीतच मार्ग असतो. जिथे पहारेकरी आणि घड्याळाचा आवाज होता तिथेच चोराने आपला मार्ग बनवला. तयारीतच विजय आहे. त्याने आधीच खिळे आणि योजना तयार केली होती. जर तो घाबरला असता तर उंचीवरून पडला असता. म्हणून त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. ही चोराची पहिली विजय होती ज्याने राजाची झोप उडवली होती. संपूर्ण शहरात चर्चा पसरली की राजाचा किल्ला सुरक्षित असू शकतो, पण एका चतुर मेंदूसाठी तो प्रत्येक ताडा उघडा आहे. महालात झालेल्या चोरीने राजाची रात्रीची झोप आणि दिवसाचा चैन काढून घेतला होता. राजाला हिऱ्याची चोरी झाल्याचे दुःख नव्हते, तर त्याला भीती होती की त्याची इतकी मोठी फौज आणि उंच भित्ती एका चोरासमोर माती ठरल्या. सकाळ होताच दरबार भरतो. राजाने लाल डोळ्यांनी आपल्या मंत्र्याकडे पाहिले आणि ओरडून म्हणाला, याच दिवसासाठी मी तुम्हा सर्वांना पाडले आहे. एक चोर महालात येतो, खजाना लुटतो आणि तुम्ही सर्व झोपलेले होता. राजाने ताबडतोब कोतवालाला हुकूम दिला की शहरातील सर्वात तगडे आणि फुर्तीले 26 शिपायांची एक टीम तयार करा. आदेश झाला की आजची रात्र शहराचा चप्पा छानून मारून टाका. जे कोणी रात्री रस्त्यावर फिरताना मिळेल त्याला बिना प्रश्न विचारता पकडा. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला संपवा. राजाच्या या रागाला पाहून शिपाई घाबरले. येथे एक मोठी महत्त्वाची गोष्ट समजते. जेव्हा एखादा मोठा माणूस किंवा मालक रागात असतो तेव्हा खाली काम करणारे लोक भीतीने आपली अक्कल गमावतात. शिपायांनी आपल्या तलवारी तर चमकवल्या, पण ते हे विसरले की चोर तलवारीने नव्हे तर मेंदूने लढत आहे. तिकडे तो चोर कोणता साधारण माणूस नव्हता. तो आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याऐवजी पुढच्या डावाची तयारी करत होता. तो साधारण कपडे घालून चौरस्त्यावर उभा होता आणि शिपायांची धावपळ पाहत होता. त्याला कळले की राजाने 26 खास शिपायांना त्याच्या शोधात लावले आहे. त्याला त्या सर्व शिपायांच्या नावांचे आणि त्यांच्या घरांचे पत्ते देखील मिळाले. चोराने विचार केला, जर मी रात्री बाहेर पडलो तर हे 26 शिपाई मला घेरतील. का नाही असं काही केलं ज्यामुळे हे शिपाई स्वतःच अडचणीत पडतील. त्याने ताबडतोब आपला रूप बदलला. त्याने एक फाटलेली जुनी भगवी चादर अंगावर घातली, हातात एक लाकडी कमंडल घेतले आणि चेहऱ्यावर राख लावली. आता तो पोचलेला साधू दिसत होता. त्याने आपली जोडी उचलली आणि निघाला त्या 26 शिपायांच्या घराकडे. त्याला माहीत होते की शिपाई ड्युटीवर गेले असतील, पण त्यांच्या मागे त्यांच्या घरात त्यांच्या पत्नी एकट्या राहतील. चोर सर्वप्रथम एका शिपाईच्या घराकडे जातो. त्याने बाहेर उभे राहून मोठ्या आवाजात म्हटले, नारायण नारायण, बेटी घराबाहेर या, तुझे कल्याण हो. शिपायाची पत्नी बाहेर येते. साधूच्या भेसात चोराने तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, बेटी तुझ्या कपाळावर चिंतेच्या रेषा आहेत. तुझा नवरा आज रात्री मोठ्या धोक्यात पडणार आहे. मित्रांनो, हे ऐकून ती स्त्री घाबरते. तिने साधूचे पाय धरले आणि म्हटले, महाराज रक्षा करा.
माझा नवरा तर चोराला पकडण्यासाठी गेला आहे. मित्रांनो, येथेच चोराने आपला खेळ सुरू केला. त्याने म्हटले, बेटी, तो चोर कोणता माणूस नाही, तो रूप बदलणारा शैतान आहे. मला माझ्या दिव्य दृष्टीने दिसत आहे की तो चोर आज रात्री तुझ्या नवऱ्याचे रूप धारण करेल आणि तुझ्या घराचा दरवाजा ठोठावेल. तो तुझ्या नवऱ्याच्या आवाजातच बोलेल, जेणेकरून तू दरवाजा उघडशील आणि तो घरात लपेल. जर तो आत आला तर तो तुला मारून टाकेल. यासाठीच म्हणतात की जे लोक खूप गोड बोलतात किंवा धर्माचे नाव घेऊन घाबरवतात, त्यांच्यावर ताबडतोब विश्वास ठेवू नका. डोळ्यांना जे दिसते ते नेहमी सत्य नसते. पण ती बिचारी स्त्री इतकी घाबरलेली होती की तिला साधूच्या डोळ्यात लपलेला फसवा दिसला नाही. चोराने त्या स्त्रीला जवळ बोलावले आणि फुसफुसत म्हणाला, पहा बेटी, जर तू आपल्या नवऱ्याची जीव वाचवू इच्छित असशील तर आणि त्या चोराला पकडू इच्छित असशील तर माझी गोष्ट लक्षपूर्वक आहे. आज रात्री तू आपल्या घराची खिडकी दरवाजे दगड लावून बंद कर. तुझा खरा नवरा तर सकाळी सूर्य उगवल्यावरच येईल. जर रात्रीच्या अंधारात कोणी आला आणि तुझ्या नवऱ्याच्या आवाजात ओरडला तर समज की तोच तो भैरूपिया चोर आहे. त्या स्त्रीने विचारले, तर महाराज, मी त्याला कसे बघू? चोर हसला आणि म्हणाला, जशी तो दरवाजाला ठोठावे तशी वरच्या खिडकीतून त्याच्यावर जळते कोळसे फेक. आगीच्या उष्णतेने तो पडून जाईल आणि सकाळपर्यंत पकडला जाईल. लक्षात ठेव, दरवाजा उघडू नकोस, तो कितीही शपथा घेत असला तरी. चोरांनी हीच गोष्ट एक एक करून त्या सर्व 26 शिपायांच्या घरी जाऊन सांगितली. त्याने प्रत्येक स्त्रीला हे विश्वास दिला की तिचा नवरा सकाळीच परत येईल आणि रात्री येणारा प्रत्येक माणूस चोर असेल. मित्रांनो, येथे एक गोष्ट समजण्यासारखी आहे. जेव्हा कोणी आपल्या मनात भीती बसवतो तेव्हा आपली विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती संपते. त्या स्त्रियांनी एकदा देखील हे विचारले नाही की जर रात्री त्यांचा खरा नवरा एखाद्या कामासाठी परत आला तर काय होईल. त्यांनी साधूंची गोष्ट भगवानाचा आदेश मानली. त्या स्त्रियांनी आपसात देखील बोलले नाहीत, कारण चोराने त्यांना सांगितले होते की गोष्ट गुप्त ठेवा, नाहीतर जादू काम करणार नाही. तिकडं रात्र घनदाट होत गेली. कडाक्याची थंडी पडत होती. ते 26 शिपाई लाट्या घेऊन रस्त्यावर फिरत होते. त्यांना कुठेही चोर दिसला नाही. चोर तर आपल्या ठिकाणी बसून आरामात हलवा खात होता आणि आपल्या योजनेच्या यशाची वाट पाहत होता. इकडे रात्रीचे सुमारे 3-4 वाजले होते. कोहरे इतका घनदाट होता की हाताला हात दिसत नव्हता. शिपायांचे हातपाय थंडीने आकडले होते. एक शिपाई दुसऱ्याला म्हणाला, यार, आज तर चोर येणार नाही. वाटतंय तो आपल्या भीतीने शहर सोडून पडाला आहे. चला आपापल्या घरी जाऊ. थोडी ऊब मिळेल तर जीवात जीव येईल. शिपाई आपापल्या घराकडे निघाले. पहिला शिपाई आपल्या घरापाशी पोचला आणि त्याने मोठ्या प्रेमाने दरवाजा ठोठावला. अरे अरे ओ भाग्यवान, जरा दरवाजा उघड, मी आलोय. खूप थंडी वाटते, लवकर हात जाडा. आत बसलेल्या पत्नीची सिट्टीपिट्टी घुम झाली. तिने विचार केला, हे भगवान, साधू महाराजांची गोष्ट खरी ठरली. हा चोर तर माझ्या नवऱ्यासारखीच आवाज काढत आहेत. जर मी दरवाजा उघडला तर मला मारून टाकेल. तिने घाबरत घाबरत वरची खिडकी उघडली. खाली अंधारात तिला एक साया उभा दिसला. तिने मागे पुढं न पाहता आणि विचार न करता जडत्या कोळशेची एक संपूर्ण अंगठी त्याच्यावर ओतली. आहा, ओय बापरे, जळलो. शिपाईची किंकाळीने संपूर्ण मोहल्ला गुंजला. पण पत्नीला वाटले की चोर नाटक करत आहे. तिने वरून ओरडून म्हटले, जा इथून, चोर कुठला? साधू महाराजांनी मला सरळ सत्य सांगितले आहे. तू माझ्या नवऱ्याचे रूप धरून आलास, आता आणखी कोळसे आणते. शिपाई ओरडत राहिला, अरे मी तुझा नवरा आहे, पागल झालीस का? पण पत्नीने एक न ऐकली. मित्रांनो, या स्थिती सर्वांच्या घरी झाली. शहराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून शिपायांच्या किंकाळण्याचा आवाज येऊ लागला. कोणाला गरम पाण्याने जळाले तर कोणाला जळती लाकडे फेकली गेली. येथे एक ज्ञानाची गोष्ट आहे. बिना विचार केलेले काम नेहमीच दुःख देते. जोशात होश गमावणे ही सर्वात मोठी मूर्खपणा आहे. बिचारे शिपाई जे चोराला पकडण्यासाठी निघाले होते ते आता आपला जीव वाचवून पडत होते. जेव्हा बराच वेळ शिपाई आपल्या जुन्या आठवणी आणि घराच्या गुप्त गोष्टी ओरडून सांगू लागले, तेव्हा कुठे त्या स्त्रियांना शंका आली. जेव्हा त्यांनी दिवा लावून खाली पाहिले तेव्हा त्यांचे होश उडाले. तिथे चोर नव्हता, तर त्यांचे स्वतःचे नवरे जखमी अवस्थेत जमिनीवर लोळत होते. सकाळ होताच रुग्णालयात त्या 26 शिपायांची गर्दी लागली. कोणी पट्टी बांधवत होता तर कोणी वेदनेने
करारत होता. शिपायांच्या पत्नी डोके धरून रडत होत्या आणि त्या साधूला शिव्या देत होत्या. राजा जेव्हा सकाळी उठला आणि त्याला ही बातमी कळली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला समजले की चोराने त्याला तलवार न चुडवता हरवले आहे. चोराने शिपायांच्या सर्वात मोठ्या ताकदीचा म्हणजेच त्यांचा घर आणि त्यांच्या विश्वासाचा वापर ढाल बनवला होता. राजाला आता वाटू लागले की हा चोर कोणता साधारण माणूस नाही, तर तो पूर्ण तंत्रासोबत खेळत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, अपोहा आणि शंका जगातील सर्वात मोठे शस्त्र आहे. चोराने ना महालाची सुरक्षा तोडली ना शिपायांची लढाई केली. त्याने फक्त त्याच्या मेंदूत एक छोटी शंकेची बीज रोवली आणि त्या बीजाने संपूर्ण शहरात आग लावली. एक अनफड माणूस देखील ही गोष्ट समजू शकतो की आपण कधीही कोणाच्या ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्यावर शंका करू नये. शंकेचा अंत नेहमी दुःखदच होतो. जेव्हा 26 शिपायांच्या रुग्णालयात पोचल्याची बातमी राजापर्यंत पोचली तेव्हा राजाचा चेहरा रागाने ताम्र झाला. त्याने विचार केला होता की शिपाई चोराला पकडून आणतील, पण इथे तर शिपाई स्वतःच कोळसा बनून परत आले आहे. राजाने आपल्या सर्वात मोठ्या अधिकारी म्हणजे कोतवालाला दरबारात बोलावले. कोतवाल शहराचा सर्वात प्रभावशाली माणूस होता. त्याच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या आणि आवाज इतका कडक होता की गुन्हेगार त्याला पाहताच कापू लागत. राजा म्हणाला, कोतवाल साहेब, आत्तापर्यंत जे झाले ते लाजिरवाणे आहे. आता मी हे काम तुम्हाला सोपवतो. जर तो चोर आज रात्री पकडला गेला नाही तर समजा की तुमची नोकरी आणि इज्जत दोन्ही धोक्यात आहेत. कोतवालाने आपल्या मिशांवर ताव दिला आणि शपथ घेतली, महाराज, आपण चिंता करू नका. आज रात्री तो चोर किंवा तर सलाखाच्या मागे असेल किंवा वरच्या लोकांकडे. मी त्याला माझ्या नंग्या डोळ्यांनी ओळखेन आणि सरळ त्याला कैदखान्यात टाकेन. माणसाने कधीही आपल्या ताकदीवर इतका घमंड करू नये की तो समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीला छोटे समजू लागतो. घमंडी माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधते. मित्रांनो, तिकडं तो चोर कोणता साधारण चोर नव्हता. तो राजाच्या दरबारातील प्रत्येक गोष्ट जाणून घेत असे. जेव्हा त्याने ऐकले की आता कोतवाल स्वतः त्याला पकडण्यासाठी निघाला आहे तेव्हा तो हसतो. त्याने विचार केला, कोतवाल साहेब खूप कठीण आहे. त्यांना घाबरवता येत नाही, पण त्यांना भटकवता येते. चोराने यावेळी एक नवे रूप धारण केले. त्याने आपली दाढी मिशा साफ केली, एक सुंदर घागरा चोळी घातली, गहने घातली, डोक्यावर पल्लू घेतला. तो अंधाऱ्या रात्रीत एक बेसारा स्त्रीचे रूप बनून त्या गल्लीच्या कोपऱ्यात उभा राहिला जिथून कोतवालाची सवारी जाणार होती. चोर जाणत होता की कोतवालाला आपली बहादुरी दाखवण्याचा खूप शौक आहे. तो अशा जागी उभा राहिला जिथे हलका प्रकाश होता, जेणेकरून कोतवाल त्याला पाहू शके. अर्ध्या रात्रीचा वेळ होता. कोतवाल आपल्या घोड्यावर स्वार होऊन रस्त्यावर गस्त चालला होता. तेव्हा त्याची नजर त्या एकट्या उभ्या स्त्रीवर पडली. कोतवालने घोडा थांबवला आणि कडक आवाजात विचारले, कोण आहेस तू आणि या अंधाऱ्या रात्रीत इथे काय करत आहेस? तुला माहीत नाही का की शहरात चोरांचा आतंक आहे? चोरांनी जी स्त्रीच्या भेषात होते आपली आवाज खूप कोमल आणि घाबरलेली बनवली. त्याने डोके झुकून म्हटले, साहेब, मी तर इथे उभे राहून वाट पाहत होते की कोणी येऊन मला पकडेल. हे ऐकून कोतवाल आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, पकडेल का? तू असे काय केले आहेस? चोराने हळुवारपणे म्हटले, साहेब, मीच तो चोर आहे ज्याला तुम्ही शोधत आहात. हे ऐकून कोतवाल प्रथम चकित झाला, मग तो जोरजोरात हसू लागला. त्याला वाटले की ही स्त्री भीतीने पागल झाली आहे किंवा त्याच्याशी मजाक करत आहे. कोतवाल म्हणाला, मजाक सोड. इतकी सुंदर स्त्री चोर कशी असू शकते? आणि जर चोर असेल तर ती स्वतः सांगेल की मी चोर आहे, मला पकडा. मित्रांनो, लक्षात ठेवा, अनेकदा सत्य आपल्यासमोर उभे असते, पण आपल्या धारणांमुळे आपण ते ओळखू शकत नाही. कोणालाही त्याच्या कपड्यावरून मोजणे ही सर्वात मोठी चूक असते. चोराने पुन्हा म्हटले, साहेब, मी सत्य सांगत आहे. मीच राजाच्या महालात चोरी केली आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर मला अटक करा आणि या लाकडी पेटीत बंद करा. मित्रांनो, कोतवालाला वाटले की आज तर मोठ्या सोप्या पद्धतीने शिकार हातात आली. त्याने विचार केला, जर मी याला खरोखरच घेऊन बंद केले आणि हे चोर निघाले तर राजा मला खूप बक्षीस देईल, आणि जर नाही निघाले तर सकाळी सोडून देऊ. यात काय मोठी गोष्ट आहे? कोतवाल म्हणाला, ठीक आहे, जर तू इतकीच जिद्द करत असतील तर चल माझ्यासोबत. मित्रांनो, जिथे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लाकडी संदूक ठेवलेले होते
जुने काळात लाकडी एक भारी चौकट होती, ज्यात माणसाचे हातपाय अडकवून टाळा लावला जात असे, जेणेकरून तो हलू शकत नसे. जवळ पोचल्यावर चोरांनी निरागसतेने विचारले, साहेब, मी तर इथे प्रथमच आले आहेत. हे मुलीचे ढांचे मला कसे पकडेल? यात हात कुठे ठेवतात आणि पाय कुठे ठेवतात? काय तुम्ही मला एकदा दाखवू शकाल की यात गुन्हेगाराला तुम्ही कसे बंद करतात? मी नाही इच्छित की नंतर तुम्ही म्हणाल की मी हात योग्य प्रकारे घातला नाही. कोतवालाला आपल्या ड्युटीवर खूप अभिमान होता. त्याने विचार केला, याला शिकवण्यात काय हरकत आहे? त्याने आपली तलवार बाजूला ठेवली आणि म्हणाला, पहा, याचा असा वापर करतात. कोतवालाने आपले दोन्ही हात काठांच्या छिद्रांमध्ये घातले आणि वाकून आपले पाय देखील त्या खाणींमध्ये अडकवले. त्याने म्हटले, पहा, आता मी हलू देखील शकत नाही. अशाच गुन्हेगारांना पकडले जाते. जर शत्रू खूप विनम्र आणि भोळा बनला तर समजा की तो मोठा जाड मुरडत आहे. आपल्या सुरक्षेची चावी कधी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. मित्रांनो, जसे कोतवालाने स्वतःला त्या ढाच्यात अडकवले तसेच चोराच्या डोळ्यात चमक आली. त्याने विजेच्या स्फूर्तीनं तो लाकडी भारी संदूक बंद केला. आता कोतवाल पूर्णपणे त्यात कैद झाला होता. तो ना हात हलवू शकत होता ना पाय. कोतवाल ओरडला, अरे, हे काय करत आहेस? मजाक बंद कर आणि टाळा उघड. चोर आपल्या खऱ्या पुरुषी आवाजात हसला आणि म्हणाला, साहेब, मजाक तर तुम्ही करत आहात. तुम्ही म्हटले होते की तुम्ही चोराला आपल्या नंग्या डोळ्यांनी ओळखाल, पण तुम्ही तर एका साडीच्या पल्लूत अडकला आहात. आता मी निघतो कोतवाल साहेब, राम राम. आता तुम्ही रात्रभर इथेच पडून रात्रीच्या थंडीचा आनंद घ्या. कोतवालाचे तोंड उघडे राहिले. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्याला तो अबला स्त्री समजत होता तोच तो खतरनाक आणि चतुर चोर आहे. चोराने कोतवालाच्या चाव्या उचलल्या, त्याची तलवार घेतली आणि हसत अंधारात गायब झाला. ती जानेवारीची कडाक्याची रात्र होती. ओस पडत होती आणि वारा बर्फासारखा थंड होता. बिचारा कोतवाल, जो कालपर्यंत दुसऱ्यांना घाबरवत होता, आज स्वतः एका लाकडी पिंजऱ्यात अडकला होता. तो इतका शोर करत होता, तितकीच आवाज खोऱ्यात दबत होती. थंडीने त्याचे शरीर निळे पडू लागले होते. त्याला आपल्या त्या शपथेवर शरम वाटत होती जी त्याने राजासमोर घेतली होती. म्हणतात की ताकदीचा वापर नेहमी मेंदूसोबत करावा. बिना विचार केलेल्या आपली मान अडकवणे बहादुरी नव्हे तर मूर्खपणा आहे. सकाळी 5 वाजता जेव्हा काही शिपाई गस्तीवरून परतले आणि त्यांनी कैदखान्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना वाटले की एखादा गुन्हेगार त्या काठाच्या बॉक्समध्ये अडकला आहे. जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांचे होश उडाले. त्यास त्यांच्या साहेब कोतवाल जी अडकलेले होते, थंडीने कापत अधमरी अवस्थेत पडले होते आणि त्यांना ब्लँकेटमध्ये गुंडाळून रुग्णालयात नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शहरात ही बातमी आगीसारखी पसरली. लोक म्हणू लागले, भाई, तो चोर तर मोठा उस्ताद आहे. त्याने प्रथम शिपायांना त्यांच्या घरात मार खाऊ दिली आणि आता कोतवाल साहेबांना जेलमध्ये टाकले. राजा जेव्हा दरबारात पोहोचला आणि त्याला ही गोष्ट कळली तेव्हा तो खुर्ची सोडून उभा राहिला. त्याला समजले की मामला हाताबाहेर गेला आहे. राजाने विचार केला, जर आज रात्री मी काही केले नाही तर उद्या तो चोर मलाही एखाद्या अडचणीत टाकेल. म्हणतात की शत्रूला छोटे समजू नका. तलवारीने तुम्ही शरीर जिंकू शकता, पण बुद्धीने तुम्ही संपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणू शकता. आणि एक गोष्ट, जगात कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. आपली मर्यादा आणि सुरक्षा सोडू नका. कोणी कितीही गोड बोलले तरी आपली चावी नेहमी आपल्याकडे ठेवा. मित्रांनो, जेव्हा राजाने ऐकले की शहराचा सर्वात मोठा अधिकारी म्हणजे कोतवाल स्वतःच त्या लाकडी बॉक्समध्ये बंद झाला आहे, तेव्हा राजाचे धैर्य संपले. त्याला वाटले की आता कोणावर विश्वास ठेवणे व्यर्थ आहे. राजाने मंत्र्यांना म्हटले, माझे शिपाई जळाले, माझा कोतवाल जेलमध्ये अडकला. आता मी स्वतः या चोराचा सामना करेल. राजा विचार करतो, आज रात्री मी भेस बदलून बाहेर पडेल आणि पाहीन की तो चोर अखेर कोण आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा एखादा प्रमुख आपल्या टीमवर विश्वास गमावतो तेव्हा तो स्वतः जोखीम घेऊ लागतो. पण राजा हे विसरला की एका शासकाचे काम लढणे नव्हे तर योग्य रणनीती बनवणे आहे. राजाने आपल्या राजसी वस्त्र काढले आणि एका साधारण नागरिकाचे कपडे घातले. त्याने आपल्या कमरेला एक अमूल्य तलवार लपवली आणि आपल्या सर्वात वेगवान घोड्यावर स्वार होऊन चुपचाप महालाच्या मागील दरवाजाने बाहेर पडला.
तिकडं तो चोर कोणता कच्चा खेळाडू नव्हता. तो जाणत होता की आता राजाची पाळी आहे. त्याने विचार केला, राजाला तलवारीने हरवणे अशक्य आहे, पण राजाच्या त्याग आणि भक्तीच्या भावनेने त्याला जिंकता येईल. चोराने लगेच आपला भेस बदलला. त्याने आपल्या शरीरावर राख लावली, लांब जटा बनवल्या आणि नगराच्या बाहेरील भागात एका पिंपळाच्या झाडाखाली आगीच्या धुनी पेटवून बसला. त्याने आपले डोळे बंद केले आणि जसे बसला जणू तो एखादा मोठा सिद्ध महात्मा आहे, जो जगाच्या दुनियादारीपासून दूर भगवानाच्या ध्यानात लीन आहे. राजा घोड्यावर स्वार होऊन गल्ली गल्ली भटकत होता. तेव्हा त्याची नजर त्या साधूवर पडली, जो कडाक्याच्या थंडीत धुनी पेटून बसला होता. राजाने विचार केला, आजची रात्र जिथे सर्व लोक घाबरलेले आहेत, तिथे हा महात्मा किती शांतपणे बसला आहे. कदाचित त्यांना त्या चोरांबद्दल काही माहिती असेल. राजा घोड्यावरून उतरला, साधूजवळ जाऊन प्रणाम केला. साधूने एक डोळा उघडून पाहिले आणि म्हटले, कोण आहेस तू मुला? या अर्ध्या रात्रीत आपली जीव जोखमीत टाकून इथे का भटकत आहेस? राजाने आपली ओळख लपवत म्हटले, महाराज, मी या नगराचा एक सेवक आहे. शहरात एक मोठा चोर आला आहे. मी त्याला शोधत आहे. काय तुम्ही इथून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जाताना पाहिलं आहे का? चोर हसला आणि म्हणाला, मुला, ही दुनिया एक माया आहे. इथे कोण येतो कोण जातो याची खबर तर वरच्या लोकांनाच असते. मी तर माझ्या ध्यानात होतो, पण हो, थोड्या वेळापूर्वी एक साया इथून गेला होता. राजा उत्साहित झाला. त्याने विचार केला की हा साधू कदाचित त्या चोराबद्दल बोलत आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या एखाद्या उद्देशासाठी खूप उतावीळ होतो, तेव्हा आपल्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर खूप लवकर विश्वास ठेवतो. उतावीळपणा माणसाची बुद्धी खाऊन टाकतो. चोर म्हणाला, पहा मुला, तू थकलेला दिसत आहेस आणि तुझे हे घोडे आणि हे कपडे पाहून चोर तुला दुरूनच ओळखेल. जर तू खरोखरच त्याला पकडू इच्छित असशील तर तुला आपली ओळख बदलावी लागेल. चोराने मोठ्या भोळेपणाने म्हटले, तू माझी ही राख आपल्या शरीरावर लाव आणि फाटलेली चादर अंगावर घे. मी तुझ्या जागी तुझे कपडे घालून आणि घोड्यावर स्वार होऊन त्या बाजूला जाईन जिथे तो साया गेला आहे. चोर समजेल की एखादा श्रीमंत माणूस येत आहे आणि तो बाहेर येईल. जसेच तो बाहेर येईल तसेच मी आरडाओरडा करेल आणि तू त्याला दाबून धर. राजाला हे सुचवणे खूप आवडले. त्याला वाटले की साधू महाराज त्याच्यासाठी किती मोठा त्याग करत आहेत. राजाने विचार केला की तो साधूच्या कपड्यात लपून चोराला रंगेहात पकडेल. राजाने आपले राजसी कपडे आणि तलवार त्या चोराला म्हणजेच साधूला दिली आणि स्वतः साधूची फाटलेली चादर अंगावर घालून आगीजवळ बसला. चोराने राजाचे कपडे घातले, मुकुट एका कपड्यात लपेटला आणि राजाच्या शानदार घोड्यावर स्वार झाला. जाताना तो म्हणाला, मुला, ध्यानभंग करू नकोस, बस येथेच बसून राहा. मी लगेच चोराला घेऊन येतो. चोर घोड्यावर स्वार होऊन सरळ महालाकडे निघाला. तिकडं राजा आगीजवळ बसून थंडीत थरथर कापत होता आणि विचार करत होता की साधू महाराज चोराला पकडून घेऊन येतील. त्याला काय माहीत होते की तो स्वतःच आपले सर्व काही लुटून बसला आहे. चोर जेव्हा महालाच्या मुख्य द्वारावर पोहोचला तेव्हा पहारेकरांनी पाहिले की राजाचा घोडा आहे आणि राज्याचीच पोशाख आहे. रात्रीचा अंधार होता, चेहरा नीट दिसत नव्हता. तर मंत्र्यांनी विचार केला की महाराज गस्त घालून परत आले आहेत. त्यांनी मोठ्या आजाराने डोके झुकवले आणि महालाचा भारी दरवाजा उघडला. चोर सरळ राज्याच्या शयनकक्षात पोचला. त्याने तिथल्या मखमली बिस्तरावर लेटून आराम केला आणि विचार केला, आजची रात्र तर मीच खरा राजा आहे. मित्रांनो, सकाळचे सुमारे 4 वाजले होते. राजा जो साधू बनून बसला होता तो चिंताग्रस्त होऊ लागला. ना साधू परतला ना चोर. तो थंडीने कापत होता आणि त्याला भूकही लागली होती. त्याने विचार केला, कदाचित साधू महाराज दुसऱ्या बाजूला गेले असतील. मला आता महालात परत जावे लागेल. राजा तास फाटलेल्या चादरीत आणि धुळीने माखलेल्या शरीरासह महालाच्या फाटकावर पोचला. त्याने पहारेकरांना म्हटले, दरवाजा उघडा, मी तुमचा राजा आहे. मंत्र्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि जोरजोरात हसू लागले. एक मंत्री म्हणाला, अरे ओ भिकारी, तुझा दिमाग ठिकाणावर आहे का? आमचे महाराज तर रात्रीच परत आले होते आणि आता आत आराम करत आहेत. तू राजाचं नाव घेऊन आम्हाला बेवकूफ बनवत आहेस. तूच तो चोर दिसतोय जो भेस बदलून आलास. राजा ओरडला, अरे ओ मूर्खांनो, मी सत्य सांगत आहे. तो साधूच खरा चोर होता. पण मंत्र्यांना वाटले की हा एखादा पागल आहे. राजाच्या हातात ना तलवार होती ना डोक्यावर मुकुट.
मंत्र्यांनी राजाला धक्के मारून पकडले आणि घेऊन अंधाऱ्या कालकोठरीत टाकले. राजा तो कालपर्यंत हुकूम देत होता, आज त्या जेलमध्ये बंद होता. जिथे तो गुन्हेगारांना टाकत होता तो ओरडत राहिला, रडत राहिला, पण कोणी त्याची गोष्ट ऐकली नाही. राजाला आपली चूक समजत होती. त्याने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला. तो सारी रात्र भुकेला प्यासा त्या शिलन भरलेल्या कोठडीत पडून राहिला. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपली चावी, आपली गाडी आणि आपली ओळख कधी दुसऱ्याला उसने देऊ नका. तो कितीही मोठा साधू बनला तरी, नाहीतर खऱ्या राजाला जेलची हवा खावी लागू शकते. मित्रांनो, महालाचे नोकरचाकर आणि पहारेकरी हे विचार करून निश्चिंत होते की महाराज रात्रीच गस्तीवरून परत आले आहेत आणि आपल्या खोलीत आहेत. तिकडं त्या चोराने राजाच्या मखमली बिस्तरावर रात्रभर अशी झोप घेतली जशी त्याने आपल्या पहिल्या जीवनात कधी घेतली नव्हती. त्याने सकाळी उठून राजाच्या शाही स्नान केले, मौल्यवान वस्त्र घातले आणि आरशात स्वतःला पाहिले. त्याने हसत विचारले, बुद्धी जर तीव्र असेल तर माणूस एका रात्रीसाठी का होईना नशीब बदलू शकतो. मित्रांनो, येथे ज्ञानाची एक गोष्ट लपलेली आहे. नशीब आणि संधी नेहमी त्यांच्याकडे येतात जे आपल्या बुद्धीचा योग्य वापर करायला जाणतात. पण हे देखील लक्षात ठेवा की बनावट ओळखीने मिळालेले सुख कधीही स्थायी नसते. आता दुसऱ्या बाजूची बातमी ऐका. खरा राजा कालकोठरीच्या सेलन भरलेल्या जमिनीवर बसून आपल्या नशिबाला शिव्या देत होता. त्याची अवस्था अशी होती की कोणी ओळखू देखील शकणार नव्हते की हाच तोच प्रतापी राजा आहे. शरीरावर धूळ, फाटलेली जुनी चादर आणि चेहऱ्यावर खुणा. जेव्हा त्यांनी मंत्र्यांना ओरडून बोलावले तेव्हा मंत्री जवळ आली, म्हणाला, अरे ओ ढोंगी, चुप बस. रात्रभर तू खूप शोर केलास. आता एक शब्द देखील बोललास तर कोडे पडतील. आमचे महाराज महालात चैनची झोप घेत आहेत आणि तू इथे राजा बनवण्याचा नाटक करत आहेस. राजाला ऐकून मोठी ग्लानी झाली. त्यांनी विचार केला, कालपर्यंत हे लोक माझ्या इशाऱ्यावर आपली जीव देण्यास तयार होते आणि आज माझे कपडे बदलले की त्यांना मला माणूस समजणे देखील सोडले. मित्रांनो, येथे एक मोठी शिकवण मिळते. जग अनेकदा माणसाची किंमत त्याच्या पद आणि कपड्यावरून लावते, त्याच्या गुणांवरून नव्हे. जर तुमच्याकडे पद आणि पॉवर नसेल तर तुमची सत्यता देखील लोकांना मजाक वाटते. चोर खूप समजूतदार होता. तो जाणत होता की उजाडल्यावर जास्त वेळ थांबणे धोक्याने भरलेले आहे, पण तो जाताना देखील आपली छाप सोडून इच्छित होता. त्याने राजासमोर हुकूम दिला की त्याच्यासाठी उत्तम नाश्ता आणला जावा. ताशिया जेव्हा आत आली तेव्हा चोराने आपला चेहरा अर्ध झाकला होता आणि आवाज बदलून बोलत होता. त्याने मालाच्या रसोईयाला म्हटले, आज माझे मन खूप प्रसन्न आहे. सर्व शिपायांना शाही भोजन दिले जावे. नोकरांनी विचार केला की आज महाराज खूप दयाळू झाले आहेत. चोराने राजाची नक्कल इतकी सफाईने केली की कोणालाही शंका आली नाही. मित्रांनो, याला म्हणतात वातावरणाचा फायदा घेणे. तिकडं कालकोठडीत सकाळचा उजेड वाढताच जेलचा मुख्य दरोगा कैद्यांना मेहुणा करण्यासाठी आला. त्याने पाहिले की एका कोपऱ्यात बसलेला साधू खूप शालीन रीतीने बसला आहे. जेव्हा दरोगा जवळ गेला आणि राजाला आपले डोके वर केले तेव्हा दरोग्याचे हातपाय सुन्न पडले. राजाच्या डोळ्यांचा तो तेज, त्यांच्या बोलण्याचा लहजा दरोगा ओळखत होता. त्याने कापत म्हणाला, महाराज, आपण इथे या अवस्थेत? राजाने भारी आवाजात म्हटले, हो दरोगा साहेब, तुमच्या सुरक्षेने मलाच चोर बनवले आहेत. लवकर हे दरवाजे उघडा आणि मला बाहेर काढा. दरोग्याने ताबडतोब टाळा उघडला आणि राजाच्या पायावर पडला. त्याने रडत म्हणाला, महाराज, क्षमा करा. रात्री जेव्हा आपण आला तेव्हा मंत्र्यांनी विचार केला की आपणच तो बहिरूपिया चोर आहात आणि तिकडं महालात तर आपले कपडे घालून कोणी आधीच प्रवेश केला होता. मित्रांनो, राजा जेव्हा जेलमधून बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचेच महालाचे सैनिक त्यांना शंकेच्या नजरेने पाहत आहेत. त्यांनी ताबडतोब आदेश दिला की त्यांना स्वच्छ कपडे आणि त्यांची तलवार दिली जावी. मित्रांनो, माणसाची खरी ओळख त्यांचे वर्तन आणि धैर्य आहे. विपत्तीच्या वेळी राजाने आपला आपा गमावला नाही तर आपली चूक स्वीकारली की त्यांनी एक अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे. म्हणतात की जोपर्यंत महालात खऱ्या राजाची येण्याची बातमी पोचते आणि शिपाई हालचाल करतात तोपर्यंत चोराने आपला खेळ संपवला होता. त्याने पाहिले की आता सूर्य पूर्णपणे उगवला आहे आणि आता पडण्याची योग्य वेळ आहे. त्याने राजाची एक मौल्यवान अंगठी उचलली आणि खिडकीच्या रस्त्याने घोड्यावर स्वार होऊन महालाच्या मागील रस्त्याने निघून गेला. जेव्हा शिपाई राजाच्या खोलीत पोहोचले तेव्हा तिथे बिस्तर रिकामे होते आणि
आणि फक्त राजाची ती जुनी पोशाख पडली होती जी चोराने उतरवली होती. चोराने ही सिद्ध केली की पहारा कितीही कडक असो, जर शत्रूला घरातील कमकुवतपणा माहीत असेल तर तो राजालाही त्याच घरात कैद करू शकतो. जग फक्त ते पाहते जे त्याला दाखवले जाते. म्हणून आपल्या सुरक्षेची जबाबदारी कधी दुसऱ्यांच्या विश्वासावर सोडू नका. राजाला या घटनेने एक नवे दृष्टिकोन दिले. त्यांना जाणवले की त्यांचे शिपाई फक्त वर्दी ओळखतात, व्यक्तीला नव्हे. हे त्यांच्या शासनासाठी एक मोठी चेतावणी होती. महालात जेव्हा सर्व काही शांत झाले तेव्हा राजा आपल्या सिंहासनावर बसले. पूर्ण दरबार शांतता पसरली होती. मंत्री कोतवाल आणि शिपाई सर्व डोके झुकून उभे होते. राजाच्या मनात राग नव्हता, तर एक गहन विचार होता. त्यांनी पाहिले की त्यांची पूर्ण फौज, त्यांचे टाळे आणि त्यांच्या उंच उंच भिंती त्या एका चोराच्या बुद्धीसमोर सर्व फेल गेल्या होत्या. राजाने विचार केला, जर तो चोर इच्छित असेल तर रात्री झोपेत माझी जीव घेऊ शकला असता. जर तो इच्छित असेल तर पूर्ण खजाना रिकामा करू शकला असता. पण त्याने असे केले नाही. त्याने फक्त मला हे दाखवले की माझा घमंड किती खोकला आहे. खरा राजा तोच आहे जो आपल्या हारातून शिकतो, चूक स्वीकारतो. ही महानतेची पहिली ओळख आहे. राजाने अचानक आपल्या मंत्र्यांना आदेश दिला, संपूर्ण शहरात ढोल पिटवा. त्या चोराला शिक्षा दिली जाणार नाही. जर तो स्वतः दरबारात हजर झाला तर मी त्याला माफ करेन आणि त्याच्या चतुराईसाठी त्याला बक्षीस देईन. मी अशा बुद्धिमान व्यक्तीला भेटू इच्छितो ज्याने एकट्याने संपूर्ण राजधानीला गुडघ्यावर आणले. सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले. लोक म्हणू लागले की राजा पागल झाले. पण राजा जाणत होते की दंडाच्या जोरावर तर चोराला फक्त जेल पाठवता येते, पण प्रेम आणि सन्मानाने त्याचे हृदय बदलता येते. येथे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. बुराईने बुराईला संपवता येत नाही. जसे जडते कोळसे विझण्यासाठी पाणी लागते, तसे अपराधाला सुधारण्यासाठी द्वेष नव्हे तर एक योग्य संधी लागते. तिकडं तो चोर शहराबाहेर एका झाडाखाली बसला, आपल्या विजयावर हसत होता. त्याच्याकडे राजाची अंगठी, हिरे आणि तो घोडा होता. तो आरामात कुठेही पडू शकला असता आणि संपूर्ण आयुष्य अशा आरामात राहू शकला असता. पण जेव्हा त्याने राजाची घोषणा ऐकली तेव्हा त्याचे हृदय पाझरले. त्याने विचार केला, आजपर्यंत लोकांनी मला फक्त द्वेष दिला, माझ्यापासून घाबरले. पण हा राजा तर माझ्या बुद्धीचा कदर करणारा निघाला. अशा राजाला फसवणे बहादुरी नव्हे तर कायरता होईल. चोराने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपले चोराचे कपडे काढले, एका साधारण नागरिकाचा भेष धारण केला आणि सरळ राजाच्या दरबाराकडे निघाला. तो जाणत होता की हे मृत्यूचे आमंत्रण देखील असू शकते, पण त्याने राजाच्या वचनावर विश्वास ठेवला. दरबार खचाखच भरला होता. तेव्हा एक दुबळा पातळ साधारण माणूस आला आणि राजासमोर झुकून प्रणाम केला. त्याने उंच आणि स्पष्ट आवाजात म्हटले, महाराज, मीच तो चोर आहे ज्याने आपली झोप उडवली होती. मीच तो साधू होतो ज्याने शिपायांना भटकवले. मीच तो स्त्री होतो ज्याने कोतवालाला कैद केले. आणि मीच तो बनावट साधू होतो जो आपल्या बिस्तरावर झोपला. पूर्ण दरबारात शोर माजला. शिपाई तलवारी काढू लागले, पण राजाने हात उंचावून रोखले. चोराने आपली पोटली उघडली आणि त्यातून एक एक करून महालाचे सर्व हिरे, राजाची अंगठी आणि ती राजाची पोशाख राजासमोर ठेवली. चोर म्हणाला, महाराज, मला धनाचा लालच नव्हता. मी फक्त हे सिद्ध करू इच्छित होतो की बुद्धी ही सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या उदारतेने माझ्या कलेला जिंकले. आता आपण जे इच्छिता शिक्षा देऊ शकता. राजा सिंहासनावरून उतरले आणि स्वतः चालत चोराजवळ आले. त्यांनी चोराचा हात धरला आणि त्याला आपल्या जवळ बसवले. राजा म्हणाला, तू माझे धन चोरले नाहीस, तू माझ्या डोळ्यात उघडले आहेस. तू मला शिकवलेस की फक्त पहारेकरांमुळे राज्य सुरक्षित नसते, तर सतर्क मेंदूमुळे होते. राजाने त्याला दंड देण्याऐवजी त्याला आपला सल्लागार नियुक्त केले. राजाने त्याला खूप सोन्याची नाणी बक्षीस दिली आणि त्याच्याकडून एक वचन घेतले, तुम्ही आपल्या या जादुई बुद्धीचा वापर आता चोरीसाठी नव्हे तर राज्याच्या सुरक्षेसाठी आणि गरिबांच्या भल्यासाठी कराल. येथे एक मोठी महत्वाची गोष्ट आहे. शस्त्र फक्त जखमा देतात, पण सन्मान माणसाच्या आत्म्याला बदलतो. एक अपराधी जेव्हा आपली चूक मान्य करतो तेव्हा तो एका सामान्य माणसापेक्षा श्रेष्ठ होतो. चोराने राजाच्या चरणावर डोके झुकवले आणि कायमची चोरी सोडली. तो आता राज्याचा सर्वात विश्वासू साथीदार बनला. त्याने आपल्या चतुराईने राज्यातील अपराधांना मुळापासून नष्ट केले. जो चोर पूर्वी लोकांना घाबरत होता,
आता तोच लोकांच्या रक्षणासाठी उभा राहिला. गावातील लोक म्हणू लागले, पहा, बुद्धी तर तीच होती, फक्त रस्ता बदलला. चोर आता आपल्या गावात देखील इज्जतीने राहू लागला. त्यांनी शिकवले की माणूस आपल्या भूतकाळाने नव्हे तर आपल्या आजच्या कर्मांनीही ओळखला जातो. मित्रांनो, चाकूने फळ देखील कापता येते आणि कोणाचे गळे देखील. तसेच बुद्धी आहे. तिला चांगल्या कामात लावाल तर सन्मान मिळेल, वाईट कामात लावाल तर फक्त बदनामी मिळेल. आपली चूक स्वीकारणे जगातील सर्वात कठीण काम आहे आणि जो हे करतो तोच खरा नायक आहे. जर राजाने त्याला जेल पाठवले असते तर तो चोर आणखी मोठा अपराधी बनला असता. पण राजाने त्याला संधी दिली, ज्यामुळे समाजाला एक चांगला माणूस मिळाला. मित्रांनो, जीवनात कधी कधी आपल्या अक्कलेचा घमंड करू नका आणि जर कधी चूक झाली तर ती लपवण्याऐवजी सुधारून घ्या, कारण इज्जत प्रामाणिकपणाच्या मार्गावरच मिळते. चोरी चकारीच्या मार्गावर तर फक्त भीती आणि अंधार आहे. इकडे कबूतर म्हणतो, प्रिये, आता तू या 5 गोष्टी ऐक ज्या कधी उसने देऊ नये. पहिली, आपली ओळख, आपली पोशाख किंवा पद. कधी आपली ओळख, आपले कपडे किंवा आपले पद दुसऱ्याला उसने देऊ नका. राजाने आपली पोशाख आणि आपली ओळख त्या चोराला दिली, ज्याचा परिणाम असा झाला की खऱ्या राजाला कालकोठीची हवा खावी लागली आणि बनावट राजा मखमली बिस्तरावर झोपला. लोक फक्त बाह्यरूप पाहतात, म्हणून आपली गरिमा स्वतः कायम ठेवा. दुसरी गोष्ट आहे आपली चावी, म्हणजे अधिकार आणि सुरक्षा. आपल्या चावीचा अर्थ असा आहे की आपली सुरक्षा आणि आपल्याला रहस्यांचा अधिकार. जसे कोतवालांनी काठाची चावी आणि पद्धत चोराला सांगितली, तसेच आपली तिजोरी किंवा आपल्या जीवनाची चावी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देणे स्वतःला कैद करण्यासारखे आहे. तिसरी आहे आपली गाडी. माणसाने आपले वाहन कधीही उसने देऊ नये. राजाचा घोडा हेच त्याचे साधन होते, ज्याने चोराला महालात बिना अडथळा प्रवेश दिला. आपले साधन चुकीच्या हातात जाऊन आपल्या विरुद्ध वापरले जाऊ शकते. चौथी आहे आपली कलम, म्हणजे हस्ताक्षर आणि साक्ष. जसे राजाची मोहर आणि दस्तखत कोणाचीही किस्मत बदलू शकतात, तसेच आपली कलम किंवा आपले हस्ताक्षर कधीही कोणाच्या विश्वासावर सोडू नका. बिना विचार केलेले हस्ताक्षर तुम्हालाही रस्त्यावर आणू शकते. नंबर 4, आपले शस्त्र. राजाने आपली तलवार साधूला दिली आणि निहत्या झाला. आपल्या रक्षणाचे साधन कधी दुसऱ्याला देऊ नका, कारण संकटाच्या वेळी उसने मागितलेली शक्ती कामी येत नाही. कबूतर म्हणाला, प्रिये, म्हणून मी म्हणतो, समोरचा कितीही मोठा साधू का बनला तरी आपण आपल्या बुद्धीचा वापर नेहमी करावा. उसने दिलेल्या गोष्टी अनेकदा दुःख आणि अपमानच परत आणतात. जो आपल्या मर्यादा आणि सुरक्षेची रेषा स्वतः ओढतो तोच आनंदाची झोप घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही कहाणी समाप्त होते. तर चला भेटूया आपल्याशी पुढच्या व्हिडिओत एका नवीन कहाणीसोबत. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्णा, जय श्री राधे.